आपण आलाय वर्कआउट करायला माझ्यासोबत. ऑल फिटनेस लवर, मी आशिष सातारकर, तुमचा फिटनेस फ्रेंड. लास्ट व्हिडिओमध्ये बघितला ना तुम्ही कसा तो मध्ये मध्ये येतात, पण ठीक आहे, आता जिम आहे, आता कोण ना कोणतरी येतच राहणार. मला सगळे बोलले माझे फ्रेंड, तो त्याला माहिती असतं पण तो उभा राहिला. पण ठीक आहे, तो पण काहीतरी कामात असेल या फिर त्याला तेवढं क्लिक नसेल झालं या फिर काय माहिती नाही आता त्याच्या डोक्यामध्ये काय चालतं. पण ठीक आहे, मी असं कधी असेल तर मी नाही कोणाच्या मध्ये उभं राहणार, कारण त्याला सपोर्ट करीन मी थोडं. कारण खूप एफर्ट्स लागतात, व्हिडिओ काढा, वर्कआउट्स करा. आणि मी व्हिडिओ कशासाठी काढतो, कारण माझे जे बिगनर फ्रेंड आहेत ना ते मला खूप विचारतात. तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी म्हणजे अशी व्हिडिओ असावी, म्हणजे त्यांना मी व्हिडिओ बघेन तर त्यांना थोडी हेल्प होते. आणि खरंच होते. मला खूप जण बोलतात की ही व्हिडिओ बघून मला हेल्प होते. जर तुम्हाला पण होत असेल ना तर मला इंस्टाग्रामवर आहे ना फॉलो करा. इंस्टाग्रामवर मी खूप काय ॲक्टिव्ह असतो, ऑन असतो मी. आणि आज तर माझं हॅमस्ट्रिंग वर्कआउट आहे, हॅमस्ट्रिंग ट्रेन करणार आहे मी. कारण लास्ट टाइम मी कॉर्ड्स ट्रेन केलेले आणि काल बॅक केले तर खूप पेन होते. तर मी स्टार्टला पहिला 500 स्किपिंग करीन माझे जे आहेत ते. त्यानंतर मग मी पुलअप्स करेन, 80 पुलअप्स जे रोजचे आहेत माझे. आता थोडे कमी होत आहेत कारण थोडंसं जरा क्लासेस पण वाढलेत माझे. आणि आत्ताच मी स्विमिंग करून आलो आहे, स्विमिंग क्लासेस घेऊन आलो. तरी पण मी वर्कआउट नाही मिस करणार आहे, माझा वर्कआउट तर करायचंच आहे. आणि मला पण मोटिवेशन मिळते जेव्हा मी व्हिडिओज बनवतो ना, तर मला असं वाटतं की मी जावं. मी आज नव्हतो येणार वर्कआउट करण्यासाठी कारण मी खूप थकलो आहे, तरी पण मी आलो कारण जरा चांगलं फील होते. तर मी पहिला हे 500 स्किपिंग्स कम्प्लीट करीन माझ्या. आणि माझे सर्वच क्लायंट स्किपिंग करतात आता, कारण मी आता ठरवलं आहे की स्किपिंग ही सर्वांनाच आली पाहिजे. जे पण माझ्या बरोबर आहे तर सगळ्यांनाच आली पाहिजे. वॉर्मअपमध्ये 80 पुलअप्स करायचे आहेत, जे मी नेहमीच करतोय सर्वच व्हिडिओमध्ये माझ्या 80 पुलअप्स. आणि मी मॅक्स पुलअप्स करीन आता. माझ्याने किती होतील मला माहीत नाही. आणि मी जिथे मिस्टेक करीन तुम्ही तिथे कॅच करा मला आणि कमेंटमध्ये सांगा तिथे मिस्टेक करतो. स्ट्रेंथच नाही कारण कालच बॅक वर्कआउट केलेला, तर खूप पेन होतं, बॅक पेन होतं, खूपच पेन होतं आणि पूर्ण प्रेशर आर्म्सवर येतं. फर्स्ट मी लाईंग हॅमस्ट्रिंग कर्ल करणार आहे. आणि असं वाटतं मला आज मी उगाच हे निकॅप्स घालून आलो आहे, कारण निकॅप्स तेव्हाच घाला जेव्हा तुम्ही स्क्वॉट्स वगैरे करता. हॅमस्ट्रिंगच्या वेळेला बघू, चला असलेले कॅरी केलेले झाले, सवय झाली आहे ना. मी आता आहे ना 35 kgचे 20 कर्ल्स करतो आणि 4 सेट्स करतो. 20, 15, 12, 10. लेट्स गो विथ फुल फोकस ऑन युअर हॅमस्ट्रिंग. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9,
8 7 6 फुल रेंज ऑफ मोशन मध्ये करायचं आहे. 5 4 3 2 1. स्वतःचा ट्रेनर स्वतःच बनायचा. मी तर ट्रेनरच आहे. आता मी वेट इन्क्रीज करीन आणि थोडा गॅप घेईन 30 सेकंड्सचा वगैरे सेकंड सेटसाठी. तर मी थोडा रेस्ट पण करीन. रेस्ट काय इम्पॉर्टंट आहे, कारण रेस्ट केल्यानंतर आपण आपला जो सेकंडवाला जो सेट आहे तो प्रॉपरली परफॉर्म करू शकतो, नाही तर मग डिफिकल्ट होऊन जाईल. आहे सर. नेक्स्ट आहे कॅटल बेल स्विंग फॉर युअर हॅमस्ट्रिंग मसल. मी पण हे पहिल्यांदाच करतोय, तर मी लाईट वेटच घेतलंय थोडं आणि लेग्सला क्लोज ठेवायचं आहे आणि अशी स्विंग करायचं आहे कॅटल बेल आणि हॅमस्ट्रिंगवर प्रेशर फील करायचं आहे. ॲक्च्युली काल बॅक मारली आहे तर प्रेशर बॅकवर पण येते थोडं. पहिला मी स्वतःला सेट करून घेतो, पहिला बघतो कसं होतंय. थोडा फील होतंय हॅमस्ट्रिंगवर. मजा पण येते. फक्त हे सोडायचं नाही, सोडलात तर काहीतरी तोडून टाकाल जिम मधलं. मी आता काउंट नाही केले, पण मी आता हे 3 सेट्सच करीन 20-20चे. फील तर होतोय थोडा हॅमस्ट्रिंगवर आणि मजा पण येते. थोडे मसल्स पण लूज झाले थोडे माझे. 3 सेट्स करीन 20-20चे. थोडं वेट वाढवीन आता. नेक्स्ट व्हेरिएशन आहे सुमो स्क्वॉट्सचा. यामध्ये मी निकॅप्स यूज करीन थोडे. सुमो स्क्वॉट्सचे मी 30चा वेट घेतलाय आणि सुमो स्क्वॉट्समध्ये थोडेसे क्रॉसेस ठेवायचे आहेत आणि सरळ खाली जायचे, बॅक स्ट्रेट ठेवायचे आणि ग्लूट्सला आतमध्ये प्रेस करायचे, ग्लूट्स टाईट करायसाठी. आणि मी हे जे आहेत ना 4 सेट्स करणार आहे. 25, 20 and 15 and 12. Let's go. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1. थोड़ा रेस्ट करें आणि सेकंड सेट करेन. आणि बेल्ट ह्याच्यासाठी लावले कारण बॅक वर्कआउट केलाय काल हेवीवाला, तर मला बॅकवर थोडं पेन येतं म्हणून बेल्ट लावलाय. स्टीफ लेग डेडलिफ्ट, ज्यामध्ये लेग्स क्लोज असतील आणि नी हलकेसे बँड होतील हॅमस्ट्रिंगसाठी. हॅमस्ट्रिंगसाठी प्रेशर फील करायचं आहे, बॅकसाठी नाही. डेडलिफ्ट नाही करायचे आहेत आपल्याला, स्टीफ लेग डेडलिफ्ट करायचे. आणि ह्याचे मी 10-10चे 4 सेट्स करीन, 10-10 रेपिटेशन्सच करीन मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हॅमस्ट्रिंगवरच पूर्ण प्रेशर फील करायचं आहे. खूप इझी आहे. आणि हा माझा लास्ट व्हेरिएशन आहे लेगचा. त्यानंतर मी थोडा शोल्डर करीन आणि कोर करीन.
हा माझा लास्ट सेट आहे, 4th सेट आहे 10 रेपिटेशन्सचा. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि जे बिगनर आहेत त्यांच्यासाठी खूप युजफुल असतील माझे व्हिडिओ. आणि ज्यांना बॉडी बिल्डिंग करायचे त्यांनी माझ्या व्हिडिओ बघू नका, कारण ते नॉर्मल लोकांसाठी आहे. ते डेली लाईफमध्ये फिट व्हायला बघतात आणि लाईफ एन्जॉय करायला आहे, जशी मी करतो. लाईफ एन्जॉय पण करतो, सर्व खातो पण आणि वर्कआउट पण तेवढाच हार्ड करतो, म्हणजे सगळं मेंटेन राहते. ॲप्स सगळं काउंट नाही केलं किती झाले. आणि जर मोटिवेशन मिळत नसेल तर एकच वर्ड बोलायचं आहे, किती टाप.